गोरगरिबाला पाणी पाहिजे ते की पाहिजे ना, श्रीमंताला लागते, गरीबाला लागते, कोणत्याही रोडावर असेल त्याला पाणी लागते. पाण्याशिवाय मार्ग आहे काय? मग आम्हाला संडास उलट्या झाल्या ना, आम्हाला पैसा कोण भरते तिथे? पावसाळ्यातही रोशनगाव तहानले. महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा. पावसाळा सुरू असतानाही धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाबळी बंधाऱ्याचा गेट उघडल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पूर्णपणे कोरडे पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून गावाला तातडीने नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. पाणी टंचाईचा प्रश्न त्वरित सोडवा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र गतीने करण्यात येईल असा इशारा साईनाथ पाटील जाधव, शिवराज पाटील भडंगे, नागनाथ पाटील माळगे व सर्व गावातील महिला भगिनींनी थेट इशारा देण्यात आला आहे. आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक. गावात आज आमच्या पाणी टंचाई भीषण आहे रोशनगावामध्ये. आम्ही या संदर्भात परवाच कलेक्टर ऑफिसकडला गेलो होतो, मान्य कलेक्टर साहेबाची भेट घेण्यासाठी. त्यांना तसं निवेदनही दिलं. DPTC अंतर्गत आम्हाला एक 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आमच्या गोदावरी नदीमध्ये एक विहीर कडून कायमचं, तसं आम्हाला अगोदरपासून आम्ही विहिरीमध्ये हातबोर म्हणजे छोटं 10 फीटाचं बोर मारून त्याच्याद्वारे पाणी घेत होतो. पण ते मोटर पाईप पुरामध्ये वाहून जात होती. त्यासाठी आम्ही परमनंट इलाज म्हणून आम्ही परवा जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो होतो. त्यांना तसं निवेदन दिले आणि तसं त्यांनी मान्य केलं. मी तुमचं काम करून देतो असं आश्वासन दिलंय. मात्र आजची परिस्थिती, आज गावामध्ये पूर्ण बायका भांडे घेऊन ग्रामपंचायत समोर आले होते, तेव्हा मीही हजर होतो. पण बायकांनी असा आरडाओरड केला की ते ज्या पाणी आम्ही आता पुरवठा होतोय त्या विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे गाळ पाण्यासोबत येते, त्याच्यानं बऱ्याच लोकांना खाज लागलेली आहे. वेगवेगळ्या बिमाऱ्या सुरू झालेल्या आहेत. गावातील सगळे महिला, बाळं, लेकरं सगळे परेशान आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे बाबळी बंधाऱ्याचं पाणी आपण सोडून टाकल्यामुळे. आणि आम्हाला रोशनगावमध्ये पाणी पुरवठ्यासाठी फक्त एकच विहीर उपलब्ध आहे. दुसरीकडून कुठलाच पर्याय आमच्या पाणी पुरवठ्यासाठी नाही. अगोदरपासून एकच आहे आणि शुद्ध पाणी, चांगलं पाणी होतं म्हणून आम्ही सगळे आज 15 वर्षापासून समाधान आहोत. तालुक्यात, जिल्ह्यात कुठेही चालू असेल नसेल, पण रोशनगावला पाणी पुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित होता. एक आम्हाला विद्युत महामंडळाचं सोडलं तर दुसरी कोणती परेशानी नव्हती. मात्र आज थोडंही पाणी गोदावरी नदी पात्रात नसल्यामुळं आज गावला खूप परेशानी होत आहे. त्याच्यामुळं आज जे आमच्या महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला तो असा काही वाईट नाही, कारण त्यांनी त्रास भोगत आहेत. त्याच्यामुळे ते रागाच्या भावनेमध्ये ग्रामपंचायत पर्यंत आले होते. आम्ही त्यांचं समाधान केलं होतं. कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता 17 तारखेपर्यंत वाट पाहण्याचा. आम्ही त्या महिलांना सुद्धा विनंती केली. 17 तारखेला मीटिंग आहे DPTCची. कलेक्टर साहेब आम्हाला काम करतो म्हणले होते, तिथपर्यंत थांबा, अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबाच्या ऑफिसलाच आमच्या बायका जेवढ्या आहेत त्या बायकांना सांगितलं की बाबा आम्ही घेऊन जाऊ खर्चानं, पण ग्रामपंचायतकडून तुम्ही तयार राहा, तोपर्यंत तुम्ही शांत राहा. तोपर्यंत जो काही इतर लोकांचा कुठले बोर वगैरे असतील तिथून पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, गोदावरी पात्राचं पाणी कमी होणं म्हणजे फक्त हे पाणी पुरवठ्यासाठी नाही आहे किंवा आमचं रोशनगावचाच प्रश्न आहे असं नाही आहे. आपल्या तालुक्यातील जवळपास बिलोली आणि धर्माबाद तालुक्यात म्हणलं तर कमीत कमी 40 गावं 50 गावं या बाबळी बंधाऱ्यावर आहेत. पाणी पुरवठा असो, शेतीचा पाणी पुरवठा असो, अनेक जलसिंचन प्रकल्प असो किंवा शहराला पाणी पुरवठा असो, कारखान्याला पाणी पुरवठा असो, कुठंच पाणी नाही गोदावरीमध्ये. याच्यावर म्हणजे 2000 जवळपास 13 का 15 आज 13ला बावळी बंधारा आपला कार्यान्वित झाला. बावळी बंधाऱ्याचे गेट पडले तेव्हापासून आपली कोर्टात केस पेंडिंग आहे, जे की तेलंगणा आणि महाराष्ट्राचा वाद आहे त्या बंधाऱ्यावरून. पण कोर्टात आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी कोणताच सहभाग घेतलेला नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही. आता तर सरकार BJPचं आहे, केंद्रात आणि राज्यात BJPचं सरकार आहे म्हणलं ते होऊ शकते, पण लोकप्रतिनिधी फक्त आपापल्या कमाईत आपल्या लेकरा बाळाच्या व्यवस्थेत आहेत. जनतेचं त्यांना इतर काही देणं घेणं नाही, हे सरळ दिसून येत आहे. तर आता तुमच्या मार्फत आम्ही शासनाला विनंती करता की बाबा या बावळी बंधाऱ्याचं प्रकरण लवकरात लवकर मिटवा आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा, जे की आता पाऊस नाही, शेतकरी हवालदिल आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतीचा पाण्याचा, जनावरांचा पाण्याचा प्रश्न असो, या बंधाऱ्यातून सुटणार आहे. याकरिताच आपल्या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मोठमोठे आंदोलन करून आपला बाबळी बंधारा बांधलेला आहे.
तरी शासनाला विनंती आहे की कृपया याच्यात लक्ष घालून त्या बाबळी बंधाऱ्याचा प्रश्न मिटवावा आणि आमचाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.